थांबा. जर तुम्ही तूर राशीचे असाल, तर पुढचे काही सेकंद तुमचं आयुष्य बदलू शकतात. कारण प्रत्येक वेळी तुम्ही शांत राहिलात, समजून घेतलात आणि सगळ्यांसाठी झुकलात. पण आज प्रश्न असा आहे, तुमच्यासाठी कधी उभं राहणार? एक असा क्षण येतो, जिथे तुमचा घेतलेला एकच निर्णय सगळ्या नात्यांचं खरं रूप दाखवतो. तुम्ही तयार आहात का त्या सत्याला सामोरं जायला? कारण पुढे जे जाणून घ्याल, ते कदाचित तुम्हाला आत्तापर्यंत कधीच कुणी सांगितलं नसेल. तूळ राशीचा एक निर्णय आणि सगळ्यांचं आयुष्य बदलतं. तूळ राशी म्हणजे समतोल, न्याय आणि नात्यांची खरी किंमत जाणणारी राशी. पण जेव्हा हीच राशी एखादा ठाम निर्णय घेते, तेव्हा तो निर्णय फक्त तिच्या आयुष्यापुरता मर्यादित राहत नाही. तो तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर खोल परिणाम करतो. तूळ राशीचे लोक नेहमी दोन बाजूंमध्ये अडकलेले असतात. ते प्रत्येक गोष्टीचा विचार खूप खोलवर करतात. कोणाला दुखावू नये, कोणावर अन्याय होऊ नये आणि सगळं संतुलित राहावं. पण याच विचारांमुळे ते अनेक वेळा स्वतःच्या भावनांना मागे ठेवतात. मात्र एक वेळ अशी येते, जेव्हा तूळ राशी स्वतःसाठी उभी राहते आणि तोच क्षण तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरतो. हा निर्णय सहसा अचानक घेतलेला नसतो. त्यामागे असतो अनेक दिवसांचा, कदाचित अनेक वर्षांचा मनात साठलेला ताण, वेदना आणि शांतपणे सहन केलेली परिस्थिती. जेव्हा तूळ राशी ठरवते की आता पुरे झालं, तेव्हा ती मागे वळून पाहत नाही. मग तो निर्णय नात्यांबद्दल असो, करिअरबद्दल असो किंवा स्वतःच्या स्वाभिमानाबद्दल, तो पूर्णपणे ठाम आणि स्पष्ट असतो. याचा परिणाम असा होतो की तिच्या आयुष्यातील लोकांना अचानक बदल जाणवतो. काही लोक तिच्या या निर्णयामुळे दूर जातात. काहीच खरं रूप समोर येतं, तर काही लोक तिच्या ताकदीची नवी ओळख करतात. तूळ राशीचा हा एक निर्णय अनेक नात्यांची खरी परीक्षा घेतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय तूळ राशीला स्वतःकडे परत आणतो. ती स्वतःची किंमत ओळखायला लागते, स्वतःच्या भावनांना महत्त्व द्यायला शिकते आणि आयुष्य नव्याने घडवायला सुरुवात करते. ज्या गोष्टी आधी तिला रोखून धरत होत्या, त्या आता तिच्या वाटेत अडथळा ठरत नाहीत. हा बदल सुरुवातीला कठीण वाटतो, पण कालांतराने तोच बदल तिच्या आयुष्याला स्थिरता, शांती आणि खरी आनंदाची दिशा देतो. तूळ राशी जेव्हा निर्णय घेते, तेव्हा ती फक्त परिस्थिती बदलत नाही, ती स्वतःचं संपूर्ण आयुष्य नव्याने लिहायला सुरुवात करते. आणि म्हणूनच म्हणतात, तूळ राशीचा एक निर्णय हा केवळ निर्णय नसतो, तो एक नवी सुरुवात असते, ज्यातून अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलते. या निर्णयानंतर तूळ राशीच्या आयुष्यात एक वेगळीच शांतता निर्माण होते. आधी सतत चालणारा गोंधळ, मनातले प्रश्न आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न, हे सगळं हळूहळू कमी होऊ लागतं. ती स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिकते आणि हाच बदल तिच्या आयुष्याला नव्या मार्गावर घेऊन जातो. तूळ राशीची एक खास गोष्ट म्हणजे ती नात्यांना खूप जपते. पण एकदा का तिच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल विश्वास तुटला, तर ती पुन्हा मागे वळून पाहत नाही. तिचा निर्णय मग भावनांवर नाही, तर अनुभवांवर आधारित असतो. त्यामुळे ती जेव्हा दूर जाते, तेव्हा ते कायमचं असतं आणि हा बदल इतरांसाठी धक्का देणारा ठरतो. याच काळात तूळ राशी स्वतःच्या प्रगतीकडे जास्त लक्ष देऊ लागते. ती स्वतःला वेळ देते, नवीन गोष्टी शिकते आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमानुसार घडवायला सुरुवात करते. आधी ज्या गोष्टींसाठी ती इतरांवर अवलंबून होती, त्या आता ती स्वतःच्या ताकदीवर पूर्ण करते. त्यामुळे तिच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होते. तिच्या या बदलामुळे काही लोकांना तिचं वागणं कठोर वाटू शकतं. पण खरं पाहिलं तर हा कठोरपणा नसतो. हा तिचा स्वतःला दिलेला आदर असतो. ती आता कोणालाही स्वतःच्या मर्यादा ओलांडू देत नाही. तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती एक स्पष्ट सीमा आखते आणि त्या सीमांचा आदर करणाऱ्यांनाच ती आपल्याला जवळ करते. तूळ राशीचा हा टप्पा तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असतो. कारण इथे ती लोक काय म्हणतील या विचारातून बाहेर पडते. ती स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकते आणि त्याची जबाबदारीही स्वीकारते. यामुळे तिचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत, स्थिर आणि प्रभावी बनतं. याच वेळी तिच्या आयुष्यात काही नवीन संधीही येऊ लागतात. जुन्या गोष्टींना सोडून दिल्यानंतर तिच्या समोर नवीन दरवाजे उघडतात. नवीन लोक, नवीन नाती आणि नवीन अनुभव, आणि या सगळ्यातून ती एक वेगळीच ओळख निर्माण करते, जी आधी कधीच दिसली नव्हती. तूळ राशीचा निर्णय हा केवळ एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग नसतो,
तर तो स्वतःला नव्याने घडवण्याचा प्रवास असतो. यातून ती केवळ मजबूत होत नाही, तर इतरांसाठी एक प्रेरणा बनते, की योग्य वेळ घेतलेला एक निर्णय आयुष्याला पूर्णपणे बदलू शकतो. आणि शेवटी तूर राशीला हे उमगते की खरा समतोल बाहेरच्या जगात नाही, तर स्वतःच्या मनात असतो. एकदा का हा समतोल तिने मिळवला, की मग कोणतीही परिस्थिती तिचं काहीही बिघडू शकत नाही. तिचा आत्मविश्वास आणि शांतता हाच तिचा सर्वात मोठा विजय ठरतो. या टप्प्यानंतर तूर राशीच्या आयुष्यात एक वेगळाच परिपक्वतेचा स्तर निर्माण होतो. ती आता फक्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देत नाही, तर प्रत्येक गोष्टीकडे एक खोल समजुतीने पाहू लागते. लोकांच्या वागण्यामागचं कारण, त्यांच्या शब्दांमागचा अर्थ हे सगळं ती सहज ओळखू लागते. त्यामुळे तिला फसवणं किंवा तिचा गैरफायदा घेणं जवळजवळ अशक्य होतं. तिच्या या बदलामुळे तिच्या निर्णय क्षमतेत जबरदस्त सुधारणा होते. आधी जी गोष्ट ठरवायला तिला खूप वेळ लागायचा, तीच गोष्ट आता ती शांतपणे आणि स्पष्टपणे ठरवते. कारण आता ती बाहेरच्या मतांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनावर जास्त विश्वास ठेवते. तिचा प्रत्येक निर्णय आता तिच्या भविष्याचा पाया मजबूत करणारा ठरतो. याच काळात तूर राशी स्वतःच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देते. ती फक्त जगत नाही, तर ती तिच्या आयुष्याला अर्थ देऊ लागते. तिच्या कामात, नात्यात आणि स्वतःच्या ध्येयामध्ये ती एक वेगळी स्पष्टता आणते. कोणती गोष्ट तिच्यासाठी योग्य आहे आणि कोणती नाही, हे तिला आता अगदी ठामपणे कळू लागतं. तिच्या आयुष्यातील नातीही आता कमी पण खूप मजबूत होतात. ती लोकांची संख्या न पाहता त्यांच्या प्रामाणिकपणाला आणि साथ देण्याच्या क्षमतेला महत्त्व देते. त्यामुळे तिच्या आजूबाजूला जे लोक राहतात ते खरे आणि विश्वासू असतात. या नात्यांमध्ये दिखावा नसतो, तर एक खरी जोड असते, जी वेळेनुसार अधिक मजबूत होत जाते. तूर राशी आता स्वतःच्या शांततेला सर्वात मोठं प्राधान्य देते. कोणत्याही गोष्टीसाठी ती स्वतःची मानसिक शांती गमवायला तयार नसते. त्यामुळे ती अनावश्यक वाद, नकारात्मकता आणि तणावापासून दूर राहण्याचा निर्णय घेते. तिचं आयुष्य आता अधिक साधं पण खूप स्थिर आणि समाधानकारक होतं. या अवस्थेत ती इतरांसाठी एक मार्गदर्शकही बनू लागते. तिचे अनुभव, तिची समज आणि तिचा दृष्टिकोन इतरांना प्रेरणा देतो. लोक तिच्याकडे सल्ल्यासाठी येतात, कारण तिने स्वतःच्या आयुष्यात जे बदल घडवलेले असतात ते खूप वास्तव आणि प्रभावी असतात. हळूहळू तूर राशीला हे जाणवतं की आयुष्य बदलण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी कधी एक ठाम निर्णय, स्वतःवर ठेवलेला विश्वास आणि योग्य वेळी घेतलेली पावलं हीच सगळ्यात मोठी ताकद असते. ती आता कोणावरही अवलंबून राहत नाही, कारण तिला स्वतःची साथ पुरेशी वाटते. आणि इथेच तिच्या आयुष्याची खरी ताकद दिसून येते. ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला हरू देत नाही. उलट प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकत ती स्वतःला अजून मजबूत बनवत राहते. तिचं आयुष्य आता केवळ बदललेलं नसतं, तर ते पूर्णपणे तिच्या नियंत्रणात आलेलं असतं. आणि हाच तिच्या प्रवासाचा खरा विजय असतो. या पुढच्या प्रवासात तूर राशी स्वतःच्या अंतरंगाशी अजून खोल जोडली जाते. बाहेरच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा ती आता स्वतःच्या विचारांवर, भावनांवर आणि प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवायला शिकते. तिच्या मनात एक वेगळी स्थिरता निर्माण होते, जी कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही. ती आता आयुष्यातील प्रत्येक अनुभवाला शिकण्याची संधी मानते. चांगले असो वा वाईट, प्रत्येक प्रसंगातून ती काहीतरी नवीन घेते आणि पुढे जाते. त्यामुळे भूतकाळाबद्दल तिला आता खंत राहत नाही. कारण तिला समजलेलं असतं की प्रत्येक गोष्ट तिच्या घडणीत महत्वाची होती. तूर राशीच्या व्यक्तिमत्वात आता एक नैसर्गिक आकर्षण दिसू लागतं. तिच्या बोलण्यात, वागण्यात आणि निर्णयांमध्ये एक शांत ताकद असते, जी लोकांना सहज जाणवते. ती आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत नाही, कारण तिचं अस्तित्वच तिची ओळख बनलेलं असतं. याच काळात ती नाही म्हणण्याची ताकदही आत्मसात करते. आधी जिथे ती प्रत्येक गोष्टीला होकार देत असे, तिथे आता ती आपल्या मर्यादा ओळखून ठामपणे नकार देऊ शकते. आणि हा नकार देताना तिच्या मनात अपराधीपणाची भावना राहत नाही, कारण तिला माहीत असतं की स्वतःसाठी उभं राहणं चुकीचं नाही. तिच्या आयुष्यातील ध्येय आता अधिक स्पष्ट आणि वास्तववादी होतात. ती केवळ स्वप्न पाहत नाही, तर त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ठोस पावलं उचलते. तिचं लक्ष आता भटकत नाही, ते एका ठराविक दिशेने केंद्रित होतं. त्यामुळे तिच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता खूप वाढते.
तूर राशी आता लोकांच्या मतांपासून मुक्त होऊ लागते. कोणी तिच्याबद्दल काय विचार करतं यापेक्षा ती स्वतःबद्दल काय विचार करते याला ती अधिक महत्त्व देते. यामुळे तिच्या मनावरचा अनावश्यक ताण कमी होतो आणि ती अधिक मोकळेपणाने जगू लागते. तिच्या आयुष्यात आता एक वेगळीच ऊर्जा येते, जी तिला पुढे जाण्यास, नवीन गोष्टी स्वीकारण्यास आणि बदलांना सामोरं जाण्यास मदत करते. ती बदलांना घाबरत नाही, उलट त्यांना एक संधी म्हणून पाहते. या सगळ्या प्रवासात तूर राशी एक महत्वाची गोष्ट शिकते, की खरा आनंद बाहेर कुठेच नाही, तो स्वतःच्या आत असतो. एकदा का हा आनंद तिने शोधला, की मग बाहेरच्या परिस्थिती तिच्यावर फारसा परिणाम करू शकत नाहीत. आणि शेवटी तूर राशीचं आयुष्य एका अशा टप्प्यावर पोहोचतं, जिथे ती केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही प्रकाशाचा स्तोत्र बनते. तिचं अस्तित्व, तिची शांतता आणि तिचा आत्मविश्वास हे सगळं मिळून ती जिथे जाते तिथे सकारात्मकता निर्माण करते. तिचा प्रवास इथे थांबत नाही, पण इथून पुढे तो अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण आणि पूर्णपणे तिच्या नियंत्रणात असतो. या टप्प्यावर येऊन तूळ राशी स्वतःच्या आयुष्याकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहू लागते. ती आता प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधत नाही, तर वास्तव स्वीकारायला शिकते. जे आहे त्यात समाधान मानत असतानाच जे हवं आहे त्यासाठी शांतपणे प्रयत्न करत राहण्याची तिची सवय बनते. या संतुलनामुळे तिचं आयुष्य अधिक हलकं आणि तणावरहित होतं. तिच्या विचारसरणीत एक मोठा बदल घडतो. ती आता अपेक्षा कमी आणि स्वीकार जास्त करते. त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारे ताण, गैरसमज आणि मनस्ताप खूप कमी होतात. ती लोकांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्यांना जसे आहे तसे समजून घेते. यामुळे तिच्या आयुष्यातील नाती अधिक सुलभ आणि नैसर्गिक बनतात. तूर अशी आता वेळेची खरी किंमत ओळखते. ती आपला वेळ कुठे आणि कोणावर खर्च करायचा हे खूप विचारपूर्वक ठरवते. अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी ती स्वतःच्या प्रगतीवर, मानसिक शांतीवर आणि आयुष्याला मूल्य देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे तिच्या दिवसात स्पष्टता आणि उद्देश जाणवतो. तिच्या आत एक प्रकारची आत्मनिर्भरता पूर्णपणे विकसित होते. कोणत्याही परिस्थितीत ती स्वतःवर अवलंबून राहू शकते, हे तिला ठामपणे जाणवतं. ही जाणीव तिच्या व्यक्तिमत्वाला अजून मजबूत बनवते. आता तिला कोणाच्या आधाराची गरज वाटत नाही, कारण ती स्वतःच सर्वात मोठा आधार बनलेली असते. तूळ राशीच्या आयुष्यात आता शांततेसोबत एक खोल समाधानही येतं. ही भावना बाहेरच्या यशामुळे नाही, तर आतल्या स्थिरतेमुळे निर्माण होते. तिने घेतलेल्या निर्णयांचा आणि चाललेल्या मार्गाचा तिला अभिमान वाटू लागतो. ती आता भूतकाळाकडे बघून खंत करत नाही, तर त्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. याच वेळी तिच्या आयुष्यातील सर्जनशीलता आणि कल्पकता अधिक खुलू लागते. ती स्वतःला व्यक्त करण्याचे नवीन मार्ग शोधते. कधी विचारांमधून, कधी कृतीतून, तर कधी शांततेतून. तिचं प्रत्येक पाऊल आता अधिक जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण असतं. तूर राशी आता कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत अडकत नाही. ती स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी स्वतःच्या कालच्या रूपाशी करते. त्यामुळे तिची प्रगती अधिक स्थिर आणि खऱ्या अर्थाने समाधान देणारी होते. ती स्वतःच्या गतीने, स्वतःच्या मार्गाने पुढे जात राहते. तिच्या आयुष्यात आता एक प्रकारचं संतुलित स्वातंत्र्य येतं, जिथे ती कोणावर अवलंबून नसते, पण नात्यांपासून दूरही जात नाही. ती स्वतःच्या मर्यादा आणि इतरांच्या भावनांचा समतोल राखते. त्यामुळे तिचं आयुष्य एक सुंदर संतुलन साधतं, जिथे स्वातंत्र्य आणि जुळवून घेणं दोन्ही एकत्र नांदतात. आणि शेवटी तूळ राशीला हे पूर्णपणे उमगतं की आयुष्य म्हणजे सतत बदलत राहणारा प्रवास आहे. या प्रवासात स्थिर राहणं म्हणजे बाहेरचं जग नाही, तर स्वतःचं मन स्थिर ठेवणं. एकदा का तिने ही कला आत्मसात केली, की मग कोणतीही वादळ तिच्या शांततेला हलवू शकत नाही. तिचं आयुष्य आता फक्त जगण्यापुरतं राहत नाही, ते एक समजूतदार, जागरूक आणि संतुलित अस्तित्व बनतं. या पुढच्या स्तरावर तूळ राशी स्वतःच्या अस्तित्वाची एक वेगळीच उंची गाठते. ती आता आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे केवळ अनुभव म्हणून पाहत नाही, तर त्या अनुभवांमधून स्वतःची ओळख अधिक स्पष्ट करत जाते. मी कोण आहे आणि माझं खरं ध्येय काय आहे, या प्रश्नांची उत्तरं तिला हळूहळू सापडू लागतात. तिच्या आयुष्यात आता स्थिरता इतकी खोलवर रुजते की बाहेर कितीही गोंधळ असला तरी तिच्या मनात शांततेचा एक स्थिर प्रवाह कायम राहतो. ती कोणत्याही परिस्थितीत भावनांची वाहवत जात नाही, तर त्या परिस्थितीला समजून घेऊन योग्य प्रतिसाद देते. त्यामुळे तिच्या निर्णयांमध्ये एक वेगळीच प्रगल्भता दिसून येते.
तूर राशी आता स्वतःच्या ऊर्जेचं व्यवस्थापन करायला शिकते. ती कोणत्या गोष्टीत आपली ऊर्जा घालवायची आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचं हे ती अगदी स्पष्टपणे ठरवते. त्यामुळे तिचं आयुष्य अनावश्यक थकवा, मानसिक गोंधळ आणि ताण यांपासून बऱ्याच अंशी मुक्त होतं. या टप्प्यावर तिच्या आयुष्यातील ध्येय केवळ वैयक्तिक प्रगतीपुरतं मर्यादित राहत नाही, तर ती इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याकडेही वळते. तिच्या अनुभवांमधून मिळालेलं ज्ञान ती इतरांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे तिचं अस्तित्व केवळ स्वतःपुरतं राहत नाही, ते इतरांसाठीही उपयोगी ठरतं. तूर राशी आता अपयशाकडे वेगळ्या नजरेने पाहते. अपयश म्हणजे थांबणं नाही, तर दिशा बदलण्याची एक संधी आहे. हे ती मनापासून स्वीकारते. त्यामुळे ती कोणत्याही अपयशाकडे खचत नाही. उलट त्यातून नवीन मार्ग शोधते आणि पुन्हा उभी राहते. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे ती आता स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवते. हा विश्वास कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो. तो तिच्या अनुभवांवर, शिकलेल्या धड्यांवर आणि स्वतःच्या सामर्थ्यावर आधारित असतो. त्यामुळे कोणत्याही अनिश्चिततेही ती निर्धास्तपणे पुढे जात राहते. तूर राशी आता आयुष्याला एक प्रवाहासारखं स्वीकारते, जिथे प्रत्येक क्षण बदलतो, पण त्या बदलांमध्येही एक सातत्य असतं. ती या प्रवाहासोबत वाहत राहते, पण स्वतःची दिशा कायम ठेवते. त्यामुळे तिचं आयुष्य एका सुंदर, संतुलित प्रवासात रूपांतरित होतं. तिच्या व्यक्तिमत्वात आता एक अशी खोली निर्माण होते, जी शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण असतं. तिचं शांत राहणं, तिचं हसणं, तिचं बोलणं या सगळ्यातून एक वेगळीच जाणीव आणि स्थैर्य जाणवतो. लोक तिच्याकडे फक्त व्यक्ती म्हणून नाही, तर एक अनुभव म्हणून पाहू लागतात. आणि शेवटी तूर राशी या निष्कर्षापर्यंत पोहोचते की खरा विजय म्हणजे बाहेरचं काही जिंकणं नाही, तर स्वतःच्या मनावर, विचारांवर आणि भावनांवर मिळवलेलं नियंत्रण आहे. एकदा का तिने हा विजय मिळवला, की मग तिच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. तिचं आयुष्य आता केवळ बदललेलं नसतं, ते पूर्णपणे जागृत, सजग आणि अर्थपूर्ण झालेलं असतं. या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात तूर अशी एक वेगळीच अंतर्गत स्वातंत्र्याची जाणीव अनुभवते. हे स्वातंत्र्य बाह्य परिस्थितीमुळे नसतं, तर स्वतःच्या विचारांच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे निर्माण होतं. ती आता स्वतःला कोणत्याही चौकटीत अडकून ठेवत नाही, ना समाजाच्या अपेक्षांमध्ये, ना भूतकाळाच्या आठवणींमध्ये. तिच्या आयुष्यात आता स्पष्टता हा सर्वात मोठा गुण बनतो. कोणत्या गोष्टीत गुंतायचं आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचं हे ती कोणत्याही संभ्रमाशिवाय ठरवते. त्यामुळे तिच्या आयुष्यातील निर्णय अधिक वेगवान पण तरीही अचूक होतात. ही स्पष्टता तिला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे घेऊन जाते. तूर अशी आता स्वतःच्या भावनांना दाबत नाही, तर त्यांना समजून घेत राग, दुःख, आनंद किंवा प्रेम प्रत्येक भावना ती स्वीकारते, पण त्या भावनांच्या अधीन राहत नाही. त्यामुळे तिचं मन अधिक संतुलित आणि नियंत्रित राहतं. ही भावनिक समज तिच्या नात्यांनाही एक नवीन खोली देते. तिच्या आयुष्यात आता एक वेगळी शिस्त निर्माण होते. ही शिस्त जबरदस्तीची नसते, तर तिच्या अंतर्मनातून आलेली असते. ती आपल्या सवयी, वेळ आणि उद्दिष्ट यांचं व्यवस्थापन इतकं चांगलं करते की तिचं प्रत्येक पाऊल नियोजनबद्ध आणि परिणामकारक ठरतं. या टप्प्यावर तूर अशी स्वतःला सतत सुधारण्याच्या प्रक्रियेत ठेवते. ती स्वतःला परिपूर्ण मानत नाही, पण प्रत्येक दिवशी थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करते. ही वृत्तीच तिच्या प्रगतीचं खरं गमक ठरते. तिच्या आयुष्यातील नात्यांमध्ये आता एक वेगळं प्रामाणिकपण दिसू लागतं. ती कोणत्याही नात्यात दिखावा करत नाही किंवा खोटेपणा सहन करत नाही. त्यामुळे तिच्या आजूबाजूला जे लोक राहतात ते खऱ्या अर्थाने तिच्यासोबत जोडलेले असतात. तूर अशी आता स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारते. तिच्या यशासाठी किंवा अपयशासाठी ती कोणालाही दोष देत नाही. ही जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती तिला अधिक मजबूत आणि स्वतंत्र बनवते. तिच्या आयुष्यात आता एक प्रकारचं संतुलित धैर्य दिसून येतं, जिथे ती जोखीम घ्यायला घाबरत नाही, पण विचार न करता निर्णय घेत नाही. ती प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकते, पण भीतीमुळे थांबत नाही. आणि शेवटी तूर अशीला हे जाणवतं की आयुष्याचा खरा अर्थ म्हणजे सतत स्वतःला शोधत राहणं आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःचं एक नवीन रूप घडवत राहणं. हा प्रवास कधीच थांबत नाही, पण प्रत्येक टप्प्यावर ती अधिक समजूतदार, अधिक शांत आणि अधिक मजबूत होत जाते. तिचं आयुष्य आता केवळ जगण्याचा अनुभव नसून तो एक सखोल आणि जाणीवपूर्वक जगलेला प्रवास बनतो. या प्रवासाच्या आणखी पुढच्या टप्प्यावर तूर राशीच्या आयुष्यात एक वेगळीच सखोल जाणीव निर्माण होते.
ती म्हणजे स्वतःशी पूर्ण प्रामाणिक राहणं. आता ती स्वतःला फसवत नाही, स्वतःच्या मनातल्या गोष्टी टाळत नाही. जे वाटतं ते ती स्वीकारते आणि जे योग्य वाटतं त्यासाठी ठामपणे उभी राहते. या प्रामाणिकपणामुळे तिचं व्यक्तिमत्व अतिशय पारदर्शक आणि विश्वासार्ह बनतं. तिच्या आयुष्यात आता शांततेसोबत एक प्रकारची अंतर्गत शक्ती स्थिरावते. ही शक्ती दाखवण्यासाठी नसते, तर योग्य वेळी योग्य गोष्ट करण्यासाठी असते. ती कुठल्याही परिस्थितीत घाई करत नाही, पण योग्य क्षण आला की ती अचूक पाऊल उचलते. त्यामुळे तिच्या कृतीमध्ये एक वेगळाच प्रभाव दिसून येतो. तूर अशी आता स्वतःच्या मर्यादा ओळखते आणि त्यांचा आदर करते. ती स्वतःला थकवणाऱ्या मनावर भार टाकणाऱ्या गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहते. त्यामुळे तिची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते आणि तिचं आयुष्य अधिक परिणामकारक बनतं. या टप्प्यावर ती आयुष्याकडे एका वेगळ्या साधेपणाने पाहते. जास्तीच्या अपेक्षा, अनावश्यक गुंतागुंत आणि दिखाव्याच्या गोष्टी तिच्या आयुष्यातून हळूहळू नाहीशा होतात. ती साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. शांत वेळ, स्वतःसोबत घालवलेले क्षण आणि मनाला समाधान देणाऱ्या छोट्या गोष्टी. तिच्या विचारांमध्ये आता एक प्रकारची स्थिर बुद्धिमत्ता दिसते. ती कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाही, तर आधी समजून घेते, मग उत्तर देते. त्यामुळे तिचं बोलणं आणि वागणं अधिक प्रभावी आणि संतुलित होतं. तूर राशी आता स्वतःच्या आयुष्याचा एक साक्षीदार बनते. ती प्रत्येक गोष्टीत गुंतून न पडता थोड्या अंतरावरून सगळं पाहते आणि समजून घेते. यामुळे तिला आयुष्यातील चढ उतार फारसे हलू शकत नाही. तिच्या आयुष्यात आता एक वेगळी समाधानाची भावना स्थिरावते, जी बाह्य यश, पैसा किंवा लोकांच्या मान्यतेवर अवलंबून नसते. ही भावना तिच्या आतल्या स्थिरतेतून आणि स्वतःशी असलेल्या नात्यातून निर्माण होते. तूर अशी आता स्वतःला कोणत्याही चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत नाही. ती जशी आहे तशी स्वतःला स्वीकारते आणि हाच तिचा सर्वात मोठा आत्मविश्वास बनतो. त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःची ओळख गमावत नाही. आणि शेवटी तूर राशी या प्रवासातून एक मोठा धडा शिकते, की आयुष्य बदलण्यासाठी बाहेर काही बदलण्याची गरज नसते. फक्त स्वतःच्या आतल्या दृष्टिकोनात बदल घडवणं पुरेसं असतं. एकदा का हा बदल झाला, की संपूर्ण आयुष्य नव्याने उलगडतं. शांत, स्थिर आणि पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात. जर तुम्ही तूर राशीचे असाल, तर हा क्षण फक्त वाचून सोडण्याचा नाही, तो स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याचा आहे. तुमच्या आयुष्यात जे चाललं आहे, त्यात खरंच तुमचं मन आहे का? की तुम्ही फक्त परिस्थिती निभावत आहात? एकदा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. कारण तुमच्याकडे बदल घडवण्याची ताकद आहे. फक्त त्या एका निर्णयाची गरज आहे. आजच ठरवा, ज्या गोष्टी तुम्हाला आतून त्रास देत आहेत, त्यांना किती दिवस सहन करणार? तुमचं मन, तुमची शांती आणि तुमचा स्वाभिमान हे कोणत्याही नात्यापेक्षा किंवा परिस्थितीपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे स्वतःसाठी उभं राहणं हे चुकीचं नाही, तर तेच तुमचं खरं सामर्थ्य आहे. तुमच्या आयुष्यात जर काही बदल हवा असेल, तर तो उद्यावर ढकलू नका. छोट्या छोट्या पावलांनी का होईना, पण आजपासून सुरुवात करा. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या आणि जे योग्य वाटतं त्यासाठी धाडस दाखवा. कारण तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य नव्याने घडू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की हा विचार तुमच्यासारख्याच कोणाला उपयोगी पडू शकतो, तर हा संदेश त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि स्वतःसाठी एक वचन द्या, की आता पुढे तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही स्वतः घेणार. कोणाच्या भीतीने नाही, तर स्वतःच्या विश्वासाने.